आज आम्ही निघालो आहे ते म्हणजे शेवया बनवण्यासाठी. घरातली सर्वच मंडळी निघाली आहेत. खरं ते पुढे गेलेत आणि आम्हीच दोघंजण मागे राहिलो. त्यानंतर आम्ही पोचलो जिथे शेवया बनवायचं मशीन आहे त्या काकूंकडे पोचलो. त्यांच्याकडे हे छोटंसं शेवया बनवायचं मशीन होतं. शेवया कशा बनतात हे मला अजिबात माहीत नव्हतं. हे मी आज प्रत्यक्षात मी स्वतःही बघितलं आणि तुम्हालाही दाखवते. पहिल्यांदा सुरुवातीला शेवया बनवायच्या मशीनची पूजा झाली. तिला हळदी, कुंकू, फुलं, अक्षता, विडा हे सगळं ठेवून त्या मशीनची पूजा करण्यात आली. पूजेचा पहिला मान होता मलाच, त्यामुळे मीच सुरुवातीला पूजा करून घेतली. शेवया खायचं फक्त माहिती होतं, पण ह्या बनतात कशा प्रकारे बनतात, कुठल्या घटकापासून बनतात हे ह्यातलं काहीच ज्ञान नव्हतं आणि हे सगळं आज मला समजणार. या शेवयांचं मशीन कधी सुरू होणार हेच मला माहीत नव्हतं. स्पृहासुद्धा माझ्याबरोबर आली होती आणि तिलाही उत्सुकता होती की या शेवया आता बनणार कशा बनायच्या आणि काय त्या तयार होतात हे कोणालाच काहीच माहीत नव्हतं. माझ्यासाठी आणि स्पृहासाठी हे सगळं नवीनच होतं. फर्स्ट टाईम बघितलं होतं शेवया करताना आणि शेवयांचं बनवायचं मशीन. जेव्हा आपल्या घरामध्ये लग्न असतं तेव्हा घरातले जे पदार्थ वर्षभराचे टिकवण्याचे पदार्थ असतात ते लग्नानंतर 1 वर्ष करायचे नसतात, जेणेकरून मसाला, शेवया हे पदार्थ पूर्ण वर्षभर करायचे नसतात. त्यामुळे लग्नाच्या आधी पहिले हे सगळे पदार्थ करून घ्यायला लागतात. त्याचप्रमाणे आम्ही हे होतो ते म्हणजे शेवया बनवण्यासाठी आमच्या. तर सर्वात प्रथम पहिला आधी मशीनची पूजा करून घेतली. तिला अगरबत्ती, साखरेचा नैवेद्य, फूल वगैरे सर्व दिल्यानंतर बाकी सर्व लेडीजनी सुद्धा हळदी कुंकू लावून घेतलं. फुलं वगैरे वाहून मशीनची पूजा करून घेतली. स्पृहाला गडबड होती ती म्हणजे मशीन कधी चालू होणार आणि ह्याच्यातून शेवया कशा बनणार याची. स्पृहाने सुद्धा मशीनला हळदी कुंकू लावलं आणि स्वतःला सुद्धा लावून घेतलं आणि मग बाकीच्या सर्वांना हळदी कुंकू लावायला स्पृहाने सुरुवात केली. या ज्या काकी आहेत त्यांचं स्वतःचं हे मशीन आहे. त्यांच्या घरी आम्ही शेवया बनवण्यासाठी आलो होतो. त्यांनीही हळदी कुंकू लावून मशीनची पूजा करून घेतली. हळदी कुंकू लावते. फायनली ज्याची वाट बघत होतो तो क्षण आला, ते म्हणजे मशीन चालू करण्याचा. इथे काकींनी मस्तपैकी रव्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ मिसळून थोडंसं पाणी घालून घट्टसर पीठ असं थोडंसं घट्टसर मळून घेतलं आणि ते सगळं पीठ या मशीनमध्ये इथे घातलं. आता थोड्याच वेळात हे पीठ थोडंफार मशीनमध्ये मळून याच्यात वरतून पीठ घातल्यानंतर थोड्याच वेळात खालून शेवया यायला लगेच सुरुवात झाली. मऊ लुसलुशीत अशा एका लाईनीमध्ये शेवया पडायला लागल्या आणि मी त्या हातात घेण्यासाठी इथे बसले. प्लेटमध्ये ह्या पसरून आता ह्या वाळत घालायच्या होत्या उन्हामध्ये वाळून झाल्यानंतर ह्या पूर्ण पॅक करून डब्यामध्ये ठेवल्या तर ह्या 1-2 वर्ष आरामात टिकतात. पण हे कसं घालायचं हे पण मला माहीत नव्हतं. ते पण ह्या काकीने मला शिकवलं की हे असं पातळ पसरून प्लेटमध्ये घालायचं आणि मग उन्हामध्ये सुकायला घालायचं. एकदा प्रोसेस लक्षात आल्यानंतर मला व्यवस्थित समजलं की आता मला काय करायचं आहे ते. त्यानंतर पटपट मी प्लेट घेतल्या आणि पटपट मशीनमधून बाहेर येणाऱ्या शेवया काढून त्या गोल प्लेटमध्ये पसरत गेले. फायनली आत्ता मला आणि स्पृहाला समजलं की ह्या शेवया कशा बनतात. मला वाटतं जे बाजारात आपल्याला नूडल्स वगैरे विकत मिळतात ना, ते सुद्धा असेच काहीतरी मशीनमधनं बनवून ते वाळवून आपल्याला पॅकिंग करून देत असतील. प्रोसेस आणि स्ट्रक्चर थोडंफार सेमच होतं, त्या नूडल्सप्रमाणेच होतं. मी शेवया प्लेटमध्ये काढून देत होते आणि स्पृहा प्लेट बाहेर जाऊन उन्हामध्ये ठेवून येत होती आणि रिकामी प्लेट झालेली पटपट मला परत आणून देत होती. मशीनमधून त्या लटकत अशा फ्रीझी केसांसारख्या शेवया बाहेर येताना बघून खूपच छान वाटत होतं. एकदम मऊ हाताला लुसलुशीत लागणाऱ्या आणि हवेवरती अशा लटकत राहणाऱ्या शेवया काढून पटकन ओढून प्लेटमध्ये पसरून द्यायला खूप मजा वाटत होती. ज्यांना माझ्यासारखं आत्तापर्यंत माहीत नव्हतं की शेवया कशा बनतात आणि शेवया बनवण्याचं मशीन कसं असतं, त्यांना या व्हिडिओमध्ये पूर्णपणे समजलंच असेल की शेवया कशा बनतात. आपण ज्या जेवणामध्ये खातो किंवा शेवयांची खीर करतो त्या शेवया कशा बनतात आणि त्याची प्रोसेस कशी आहे, त्याचं मशीन कसं असतं हे सगळं
त्या मैत्रिणींना सगळ्यांना कळलं असेल तर मला कमेंटमध्ये कळवा की कोणाकोणाला माहीत नव्हतं की शेवया कशा बनतात आणि कोणी पहिल्यांदाच हे मशीन आणि शेवया करायची प्रोसेस बघितली आहे, हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आमच्या तर शेवया बनवून झाल्या, पण तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.